नाशिक शहरामध्ये काँग्रेसचा आज पदाधिकारी मेळावा संपन्न होणार आहे। राज्यातील प्रमुख नेते आज नाशिकमध्ये येणार आहेत आणि या निमित्ताने नाशिक शहरामध्ये ठिकठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून होर्डिंग्स लावण्यात आलेले आहेत। मात्र अनेक होर्डिंगवरनं आमदार हिरामण खोसकर यांचा फोटो हा गायब आहे, यांचा फोटोच नसल्याचं बघायला मिळतंय। काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या यांनी होर्डिंग उभारलेला आहे, त्याच्यावर देखील कुठल्याच ठिकाणी हिरामण खोसकर यांचा फोटो बघायला मिळत नाही। तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शहर अध्यक्ष यांनी उभारलेल्या होर्डिंगवर देखील हिरामण खोसकर यांचा फोटो बघायला मिळत नाहीये। नाशिक जिल्ह्यामधले एकमेव आमदार काँग्रेसचे हिरामण खोसकर आहेत। क्रॉस वोटिंगमुळे सध्या ते चर्चेत आहेत, संशयाच्या भोवऱ्यामध्ये आहेत, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित होत असताना नाशिकमध्ये होर्डिंगवरनं हिरामण खोसकर गायब असल्याचं बघायला मिळतं। तर दुसरीकडे हिरामण खोसकर यांनी स्वतःहून उभारलेल्या होर्डिंगवर काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचे देखील फोटो असल्याचं बघायला मिळतंय। शहराध्यक्ष जिल्हाध्यक्ष यांचे फोटो आहेत, मात्र अनेक होर्डिंगवरनं हिरामण खोसकर यांना बाजूला करण्यात आलंय का हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। हिरामण खोसकर यांना कोरोनाची लागण झाल्याचं त्यांच्याकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे, त्यामुळे आजच्या मेळाव्यामध्ये ते उपस्थित राहणार का याविषयी देखील शंका उपस्थित होते। त्याचबरोबर त्यांच्यावर जे काही ठपका ठेवण्यात आलेला आहे त्या संदर्भात आजच्या मेळाव्यामध्ये काही निर्णय होतो का हे बघणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। परंतु आजच्या काँग्रेसच्या मेळाव्याच्या निमित्तानं काँग्रेस पक्षातली गटबाजी पुन्हा एकदा उघडकीस आली आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।